महायुती सरकारमध्ये सध्या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक आणि खासगी सचिवांच्या नेमणुकीवरून घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष करून शिवसेनेचे मंत्री हे या मुद्द्यावरून नाराज असल्याचं बोललं जातंय। मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीतही शिवसेनेच्या मंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी दलाली करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सचिव म्हणून नेमू देणार नाही अशी कठोर भूमिका घेतल्याचं सांगितलं जातंय। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर आल्यापासूनच त्यांनी सरकारचा कंट्रोल स्वतःच्या हातात घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणजे मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक आणि खासगी सचिवांच्या नेमणुकीबाबतही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे। माझ्या मान्यतेनंतरच मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्या होतील असे निर्देश दिलेत। त्यामुळे आपल्या मनाने PS आणि PA यांची नियुक्ती होणार नसल्यानं शिवसेनेचे काही मंत्री नाराज असल्याचं बोललं जात आहे। मंगळवारी झालेल्या बैठकीतही मंत्र्यांची ही खदखद बाहेर आली। यावेळी फडणवीसांनी आपली भूमिका ठामपणे बोलून दाखवली। तुमच्या चांगल्यासाठीच मी प्रयत्न करतोय, पण ज्या अधिकाऱ्यांचा दलालांशी संपर्क आहे त्यांचा मी स्वीय सहाय्यक किंवा खासगी सचिव म्हणून नेमणूक होऊ देणार नाही। मला दलाली करणारे अधिकारी मंत्रालयात नकोयत। तुम्ही जरी काही अधिकाऱ्यांची शिफारस केली आणि त्यांचा दलालांशी संपर्क असेल तर मी त्यांच्या नियुक्त्या करणार नाही। आपल्या सरकारच्या प्रतिमेसाठी ते चांगलं नाही। आपल्या सरकारच्या चांगल्यासाठी मी हे सगळं करतोय असं फडणवीस म्हणालेत। या बैठकीनंतरच फडणवीसांनी काही मंत्र्यांनी दिलेल्या अर्जांना मंजुरी दिली आणि काही मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक तसंच खासगी सचिवांची नियुक्ती केली। परंतु मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कुणी दलाली करताना आढळला तर मात्र कारवाई करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। मंत्र्यांना प्रशासकीय आणि खात्याच्या कामकाजात मदत होण्याच्या दृष्टीनं खासगी सचिव हे पद महत्त्वाचं असतं। खासगी सचिव हेच अनेकदा मंत्र्यांच्या वतीनं विभागाच्या सचिवांपासून ते सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मंत्री महोदयांच्या सूचना कळवत असतात। मंत्रिमंडळ बैठकीच्या टिप्पण्या वाचून त्यांची माहिती मंत्र्यांना देणं, आमदारांच्या कामाचा पाठपुरावा करणं, मंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करणं, मंत्र्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्याचं निराकरण करणं अशी भूमिका खासगी सचिवांना पार पाडावी लागते। खासगी सचिवांना प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार असल्यानं या पदाला वेगळं वलय असतं। खात्यात दबदबा राहणार असल्यानं खासगी सचिव पदासाठी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असते। खरं तर मंत्री आणि त्यांचे PA यांची मिलीभगत असल्याचं बऱ्याचदा दिसून आलंय। बरेचदा PA हे मंत्र्यांपेक्षा अधिक गरम असतात। मंत्र्यांकडे काम घेऊन गेलं तर अर्धी कामं हा PAच करत असतो। त्यामुळे PA जर मनासारखा आणि विश्वासातला नसेल तर मंत्र्यांची मोठी अडचण होते। त्यामुळेच PS आणि PA यांच्याबाबत फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांची आता गोची झाल्याचं पाहायला मिळतंय। अशाच प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।